नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, नगर परिषद भरती 2023च्या परीक्षा संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत, जेणेकरून तुमच्या मनामधील जे काही डाऊट आहेत पेपर 1 आणि पेपर 2 रिगार्डिंग जे काही गुणतालिका अर्थात मेरिट लिस्ट जारी करण्यात आलेली आहे आणि ती तुम्ही सर्वांनी चेक सुद्धा केलेली आहे। त्यानुसार विद्यार्थ्यांना मिळालेले मार्क्स कशा पद्धतीने नॉर्मलायझेशन झालेलं आहे पेपर 1 आणि पेपर 2 च्या संदर्भात देखील प्रसिद्धीपत्रक देण्यात आलेलं आहे की पेपर 2 चं देखील नॉर्मलायझेशन होणार आहे आणि नंतर तुमची जी निवड यादी अर्थात जी अंतिम यादी आहे ते प्रसिद्ध करण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये त्या प्रसिद्धी पत्रकामध्ये नेमके मुद्दे मांडण्यात आलेले आहे। त्या मुद्द्यामध्ये जे काही हे देण्यात आलेले आहे क्रायटेरिया पेपर 1 आणि पेपर 2 च्या संदर्भातचा तो आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊयात की कशा पद्धतीने तुमचं नॉर्मलायझेशन केलं जाणार आहे। ठीक आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जे काही नगर परिषद भरती अंतर्गत गट क संवर्गातील सरळ सेवा भरती ही या ठिकाणी पार पडत आहे। त्यामध्ये विविध पदे या ठिकाणी भरली जात आहे। त्यामध्ये स्थापत्य अभियंता गट क, तसंच विद्युत अभियंता, संगणक अभियंता, पाणीपुरवठा जलनिस्तारण, स्वच्छता निरीक्षक अभियंता, तसंच लेखा परीक्षक आहे, लेखापाल गट क आहे, कर निर्धारण ज्या सर्वाधिक जे काही फॉर्म जे ॲप्लिकेशन आलेले आहे ते कर निर्धारण या पदासाठी कॅन्डिडेटने अप्लाय केलेलं होतं। ठीक आहे, त्यानुसार पहा अग्निशमन अधिकारी तसंच स्वच्छता निरीक्षक गट क श्रेणीतील विविध पदे या ठिकाणी भरली जात आहे। ठीक आहे, सो क्रायटेरिया जो आहे महत्त्वाचा आपण तो अगोदर सुरुवातीला पाहूयात, जेणेकरून तुमचे जे काही प्रश्न आहेत अंतिम यादीमध्ये तुमचं नाव असेल की नाही किंवा पेपर 1 आणि पेपर 2 ओके पेपर 1 आणि पेपर 2 तपासण्याची जी काही प्रोसेस आहे त्यामध्ये कशा पद्धतीने तपासलं गेलेलं आहे तेही आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत। पहा या ठिकाणी PDF थोडीशी मोठी आहे। यामध्ये जे जाहिरातीमध्ये देण्यात आलेलं होतं पहा या ठिकाणी उपरोक्त पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2। ठीक आहे, पॅटर्न जर आपण पाहिला पेपर 1 आणि पेपर 2 चा, ठीक आहे, तर पेपर 1 विद्यार्थी मित्रांनो तुमचं जवळपास 120 मार्काचा होता। ठीक आहे, पेपर 1 120 मार्काचं होतं आणि त्यामध्ये 45% तुम्हाला क्रायटेरिया देण्यात आलेला होता फॉर क्वालिफाईंग नेचर। ठीक आहे, सो 45% म्हणजे तुम्हाला जवळपास 120 पैकी 54 मार्क घेणे अनिवार्य होते। ठीक आहे, पेपर 1 साठी सांगत आहे, पेपर 1 ओके पेपर फर्स्ट 120 पैकी 54 मार्क तुम्हाला मिळवणे गरजेचं होतं आणि तरच तुमचं पेपर सेकंड काय होणार होतं या ठिकाणी चेक केलं जाणार होतं। ठीक आहे, नंतर पेपर 2 हा तुमचा 80 मार्काचा होता। ठीक आहे, 80 मार्कापैकी तुम्हाला 45% म्हणजे किती तर 36 मार्क मिळणे हे गरजेचं होतं। ठीक आहे, 36 मार्क असणे या ठिकाणी अनिवार्य होतं फॉर क्वालिफाईड। ठीक आहे, तर विद्यार्थ्यांनो पेपर 1 चा विचार केव्हा केला जाणार आहे पहा या ठिकाणी जे काही प्रसिद्धीपत्रक देण्यात आलेलं आहे यामध्ये मुद्दा क्रमांक 6.1.3 मध्ये या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे, जसं की सरळ सेवा भरती प्रक्रियेने सर्वसाधारण परीक्षार्थी व नगर परिषद नगरपंचायत कर्मचाऱ्यांसाठी ह्या ठिकाणी 25% राखीव पदे देण्यात आलेली आहे। त्यानुसार हा पॅटर्न आहे 120 गुणांचा। ठीक आहे, नंतर आहे 80 गुणांचा हे पॅटर्न मी तुम्हाला सांगितलेलं आहे। तर मुद्दा क्रमांक 6.1.4 मध्ये पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 ची परीक्षा ही एकत्र एकाच वेळी घेण्यात येईल असं सांगण्यात आलेलं होतं। त्यानुसार तुमच्या एक्झामसुद्धा झालेल्या आहेत। पेपर 1 मध्ये पहा या ठिकाणी पेपर 1 मध्ये किमान 45% गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचाच पेपर क्रमांक 2 तपासण्यात येईल। ठीक आहे, ज्या विद्यार्थ्याला किमान 120 मार्कापैकी 45% जे कॅन्डिडेट मार्क्स ग्राह्य पडलेले आहेत किंवा त्यांना पडलेले आहेत 54 मार्क्स पडलेले अशाच विद्यार्थ्यांचं पेपर या ठिकाणी चेक केलं जाणार आहे। ठीक आहे, चेक केलं जाणार आहे आणि त्यानुसार चेकसुद्धा झालेलं आहे। ठीक आहे, आता पेपर 2 ज्यांना पेपर 1 मध्ये 45% मार्क आहेत त्यांचं पेपर 2 तपासलं जाणार आहे। ठीक आहे, असं सांगण्यात आलेलं। ठीक आहे, पेपर 2 मध्येही परीक्षार्थीने किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक आहे। ठीक आहे, आता पेपर 2 मध्ये सुद्धा देखील 45% मार्क
प्राप्त करणे हे आवश्यक आहे आणि त्यामध्ये वरीलप्रमाणे दोन्ही पेपरमध्ये किमान 45% किंवा त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त झाले तरच उमेदवारांचं गुणवत्ता यादीमध्ये समावेश करण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे. ठीक आहे. सो फायनली विद्यार्थी मित्रांनो, पेपर 1 आणि पेपर 2 या दोन्ही पेपर्समध्ये तुमचं 45% मार्क तुम्हाला अनिवार्य आहे आणि जर तुम्हाला 45% मार्क्स जर पडलेले असेल म्हणजे दोन्ही पेपरचे मार्क्स मिळून अर्थात 54 मार्क्स पेपर 1 मध्ये आणि पेपर 2 मध्ये 80 पैकी 36 मार्क तुम्हाला घेणे आवश्यक आहे आणि 45% म्हणजे 90 मार्क्स तुम्हाला आवश्यक आहे. तरच तुमचं जे काही मेरिट लिस्ट आहे, अंतिम गुणवत्ता यादी आहे, त्यामध्ये तुमचं समावेश करण्यात येणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे. नंतर जी काही निवड यादी आहे, ज्यांना 45% मार्क्स नाहीत त्यांचे या ठिकाणी ते काय होणार आहे, त्या निवड प्रक्रियेतून बाद होणार आहे. ठीक आहे. ज्यांना 45% मार्क पेपर 1 मध्ये नसणार आहेत ते ऑलरेडी बाद झालेले आहेत आणि जर त्यांना 45% सेकंड पेपरमध्ये जरी मिळाले नसेल तर ते काय होणार आहेत, तर त्या रिक्रुटमेंट प्रोसेसमधून बाहेर पडणार आहेत. ठीक आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी स्पष्ट देण्यात आलेलं आहे की कशा पद्धतीने ही प्रोसेस रिक्रुटमेंट प्रोसेस होत आहे. ठीक आहे. यामध्ये कुठेही आरक्षणाचा किंवा इतर काही मुद्दे जे आहेत ते आरक्षणाचा मुद्दा या ठिकाणी कुठलेही कॅन्डिडेटच्या संदर्भात या ठिकाणी देण्यात आलेलं नाही. ठीक आहे. तर पहा, जो काही प्रसिद्धी पत्रक देण्यात आलेलं होतं नगर परिषद यांच्याकडून, तर पहा या ठिकाणी 6 मार्च 2024 रोजी जी काही गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आलेली होती 5 मार्च रोजी, त्यानुसार जे राज्यसेवा गट क परीक्षा 2023च्या उमेदवारांना सूचित करण्यात आलेलं होतं की प्रकरण 6 जसे की मी आता तुम्हाला वाचून दाखवलेलं आहे त्यानुसार निकालाची प्रक्रियामधील मुद्दा क्रमांक जसं की 6.2.4 हा पाहिलेला आहे. त्यानुसार एकापेक्षा जास्त सत्रात परीक्षा घेण्यात आलेल्या आहेत. विविध सत्रात घेण्यात आलेल्या उत्तरपत्रिकांचे गुणांकन समानीकरण म्हणजेच नॉर्मलायझेशन करण्यात येईल असं तरतूद देण्यात आलेली होती आणि त्यानुसार नॉर्मलायझेशन झालेलं आहे. ठीक आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पेपर 1 मध्ये 45% पेक्षा कमी गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना वगळून पेपर 2 चे नॉर्मलायझेशन करून अंतिम गुणवत्ता, ठीक आहे, गुणतालिका जे स्कोर कार्ड आहे ते लवकरच प्रसिद्ध होईल असं सांगण्यात आलेलं आहे. ठीक आहे. सो जी काही अंतिम गुणवत्ता यादी आहे ती येत्या आठवड्याच्या भरात, ठीक आहे, आठवड्याच्या मध्ये, ठीक आहे, या ठिकाणी अपडेट येईलच नगर परिषद भरती 2023च्या संदर्भाची. सो विद्यार्थी मित्रांनो, हे जे माहिती आहे, जे डाऊट्स आहेत विद्यार्थ्यांच्या मनामध्ये की अंतिम यादीमध्ये माझे नाव येईल का नाही किंवा माझे पेपरमध्ये 45% मार्क्स आहेत आणि नेक्स्ट पेपरमध्ये पेपर 2 मध्ये जी यादी लागणार आहे त्यामध्ये 45% नॉर्मलायझेशन झाल्यानंतर पडतील का नाही हे या ठिकाणी मी तुम्हाला क्लिअर केलेलं आहे कशा पद्धतीने नॉर्मलायझेशन होणार आहे आणि अंतिम यादी केव्हाही लागेल या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे. सो ही अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इतरही काही भरती प्रक्रियेच्या संदर्भाची काही अपडेट हवी असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. भेटूया नेक्स्ट अपडेट घेऊन. धन्यवाद.